प्रसिद्ध शास्त्रज्ञ व समाजसेवक सोनम वांगचुक यांच्याशी संबंधित घडामोडींची निष्पक्ष, स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पुलगाव येथे नागरिकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। पुलगाव येथील युवक युवती व नागरिकांच्या वतीने हे निवेदन तहसीलदार यांना सुपूर्द करण्यात आले। दिल्लीतील आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना बळजबरीने हलवून रुग्णालयात दाखल करण्याच्या घटनेवरून देशभरात संताप व्यक्त होत आहे। भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार याद्वारे गदा आणली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या, त्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या सर्व संविधानिक व कायदेशीर अधिकारांचे काटेकोर संरक्षण करण्यात यावे, संपूर्ण प्रकरणाची कोणतीही पक्षपातीपणा न ठेवता स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करावी, चौकशी दरम्यान कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अधिकाराचा गैरवापर केल्याचे किंवा कायद्याचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अभिजित दिपके यांच्याशी संबंधित कथित मारहाणीच्या व गैरवर्तनाच्या घटनेचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी। हे निवेदन महाराष्ट्र शासनातर्फे संबंधित केंद्रीय मंत्रालयाकडे तात्काळ पाठवून योग्य ती कार्यवाही करावी, या मागण्यांचा समावेश आहे। या निवेदनावर हर्षपाल मेंढे यांनी निवेदक म्हणून स्वाक्षरी केली असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।